करत बसा. तुम्हाला तर माझ्या पाहुण्यांची कदरच नाहीये. काय बोललीस? कदर नाही? इथं माझ्या सासूला सोडून तुझ्या सासूला शॉपिंगला घेऊन गेलो. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्याला सोडून तुझ्या सासऱ्याला आयफोन घेऊन दिला आणि म्हणत्यास कदर नाही. इथं माझ्या सालीला सोडून तुझ्या ननंदला 20,000 रुपये पाहिजे होते, मी 30,000 रुपये पाठवले परत अडचण नको म्हणून, आणि म्हणत्यास तू मला कदर नाही तुझ्या पाहुण्याची. अहो सॉरी सॉरी, चुकलं माझं, सॉरी. सोनुष पप्पा, हा बोल. मी लहानपणी जेव्हा एवढी एवढी असेल ना पा, एवढी अशी. हा मग एवढी एवढीच असशील ना, एवढी एवढी थोडी असणार आहे तू लहानपणी. सांग, कामाच्या मधीला गप्पा लय सुचत्या. तवा माझ्या आजीनं मला एक गोष्ट सांगितली. हा म्हणली तुला सांगते पण कोणाला सांगू नको. काय गोष्ट सांगितली तुझ्या आजीनं? आजी सांगतच सांगितलं सोनुष पप्पा. माझ्या आजीच्या हातात किती वाईट वाटत तुम्हाला सांगितलं मी आता. मग तुला विचारलं कोणा होतं? सोनुष पप्पा, हा बोल. कुठं चालले तुम्ही संध्याकाळच्या टायमाला? नळणीला काळूबाबत जत्रा चालू आहे ना, तर आम्ही सगळे मित्र जत्राला चाललो. येतो दर्शन गिर्शन घेऊन. काऊन घरी देऊ नाही का? देव घरी बी आहे आणि तिथं बी, पण तिथं तमाशा येईल. आम्ही तिथं तमाशा पाहायला चाललो. सोनुष पप्पा, तिथं तमाशा पाहायला चालले तुम्ही? आपल्या घरी का कमी तमाशा आहे? अजून वाढू का तमाशा? नाही नाही, काही जात नाही ना, काही जात नाही मी जत्राला, काही जात. रिंकू एक गोष्ट विचार काय तुले? विचारा. मोदीजीचा जन्म कुठे झालता? सरकारी दवाखान्यात. हत्तीच्या माय बी. बोला की दाजी. अहो मेवणे, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काय सांगा की. तुम्हाला लग्नासाठी एक मस्तपैकी मुलगी पसंत केली मी. ओ दाजी, तुमची पसंत असली तर मला लग्नच करायचं नाही. का? माहित आहे की तुमची पसंत. माझ्या बहिणीला पसंत केलंय सा तुम्ही. अहो पण मेवणे, मेवण्या बिवण्या काय नाही. माझ्या बहिणीला 100 स्थळ आलती, कोणी सुद्धा तिला पसंत केली नाही. सगळे म्हणले असली कुठे भांडकुरी पोरगी असते काय, तुम्ही पसंत केली राव. अहो पण तसं नसते हो. तसं काय नसतंय. मला एक गोष्ट विशेष वाटत्या, तुम्ही आधीच लग्नाच्या आधी 4-5 वर्ष रिलेशनशिप मध्ये होता. एवढं तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही तिच्या संग लग्न केलं सा. अरे बाबा, प्रेमात सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कॉम्प्रोमाइज ती काय नाही. बायकोचा बैल कुठला. ठेव फोन. ओय, काऊन काय झालं? हे आलू काऊन असे आणले? अर्धे आलू तर खराबच आहे. मग याच्यात माझा काय दोष आहे? निवडून काऊन नाही आणले? मी आता निवडूनच आणले. मग खराब कसे काय निघाले? जशी तू निघाली. अहो ऐका की, जर समजा तुम्हाला कोण 1 करोड रुपये दिलं मला मारायला, तर तुम्ही मला मारणार का? 1 करोड जर माझ्यावर केस नाही झाले की नाही, मी तुला फुगडन मारून टाकीन. गप्पड की थंड बस की, चाललो की शॉपिंगला. प्रत्येक वेळेला बहाणा शोधत असते आपली वंगळी. शहाणपण करत वाटल्यास 1 करोड मला दे की, मीच जातो तुझ्या जिंदगीतून कायमचा निघून. सारखं किरकिर किरकिर करायचा बहाणा शोधत असते. तुला माहितीये, लहानपणी टिकलीचीच बंदूक पाहिजे म्हणून हा हट्ट करायचा. हा ना, आणि टिकली लावणारी आणून दिली तर वाजते रोज दिवाळी सारखी. कांद्यात कांदा लातूरचा कांदा, कांद्यात कांदा लातूरचा कांदा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा. मेथीची जोडी 40 ला ऐकली. मेथीची जोडी 40 ला ऐकली. मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली. तुम्ही लग्न का नाही करतो? हा चालू आहे ना, पोरी बघायचं चालू आहे सकाळ संध्याकाळ. पोरी बघायला
सकाळ संध्याकाळ पोरी बघायला त्यांच्या घरी जायचं असतं, पोरींच्या मागं नाही. सोनुष पप्पा, आपल्या मामाला वाचता येत नव्हतं ना, नाही. तर आपले मामा डॉक्टर कडे गेले होते. हा माहिती मला. मग तर डॉक्टरनी त्याला चष्मा लावला. हा, तर आता आपल्या मामाला वाचता येऊ राहिलं, मला बी चष्मा लावायचा. तुला कशाला लावायचा? मग मला बी वाचता येईल ना. अगं आपले मामा शाळा शिकेल होते, तू शाळा शिकेल नाही ना. लिहिणं वाचणं शिकेल होते आपले मामा, तू जायले का शाळा? मग तुला कसं वाचता येईल? झोप झोप झोपू जा. काय हो, त्या पूजाच्या फोटोला लाईक केलाय तुम्ही? त्रास होलायला की नाही तुला? नाही नाही खरं खरं सांग, होलायला की नाही त्रास? नाही नाही नाही. जा मग एक कप चहा करून आण. सांगा त्या पूजीला. काय झालं? काय भाजी बनवली आज? अहो मी ना युट्यूब वर बघून ना पनीर मसाला बनवत होते. मग बनला का? नाही ना. का? अहो ते सांगत होते 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा पनीर मसाला. मग काय झालं? एवढे चमचे कुठे आहे आपल्याकडं? होय हो. आज मी लय आनंदात आहे. का ग, काय झालं? मला वाटायला लागलंय माझं 1 किलो वजन कमी झालंय. अगं येडे, आज मेकअप केली नाहीस तू म्हणून तुला वाटत असेल 1 किलो तुझं वजन कमी झालंय असं. ऐक ना, तुम्हाला चपात्या बनवणं शिकवशील का? हो शिकवे ना. आणि भाजी बनवणं पण शिकवा. बर, भाजी काय शिकवे. पण असं काय झालं अचानक की तुम्हाला पोळी भाजी बनवून शिकायचंय का? अगं मी भांडे घासतो, अच्छा पोचा मारतो, अच्छा कपडे पण धुतो, अच्छा. आणि स्वयंपाक मला तू शिकवला तर मग पूर्ण कम्प्लीट कोर्स होऊन जाईल ना तो. नो नो नो. अरे देवा, पांडुरंगा मेलो रे बाबा. काय झालं हो डोळ्याला? अगं ते पलीकडल्या गल्लीतल्या माणसानं वीट मारले. आणि वीट मारेपर्यंत तुम्ही कशाला शांत बसलाय? तुमच्या हातात काय नव्हतं का? होतं की काय होतं? त्याच्या बायकोचा हात. आजोबा दारू सोडली का? हो ग पोरी. अरे वा, पण कधीपासून? दुकान बंद झालं तेव्हापासून. अहो दुकान तर रात्री बंद झालंय. हा तेच तर म्हणतोय. इथं मोबाईल बघत बसलेस वे, जा मला चहा ठेव जा. करून प्या. तुला वाटत नाही का तू तोंड जास्त चालवा लागल्यास म्हणून? हा मग तुम्ही मला गाडी चालवाय शिकवली का? नाही. मग जी चालवाय येते तीच चालवणार की. मला तुमच्या खिशात पैसे सापडले. थँक्यू थँक्यू लिपस्टिक पण सापडली. थँक्यू. कोणाची आहे? काय विचार करताय? हिला खोटं कसं बोलायचं? हा विचार करताय? खोटं बोलू नका. मला तुला रंगी हात पकडायचा होता. मला बोलायचं होतं. हा, माझे 4 दिवसापासून पैसे चोरी होत आहे खिशातून. मला पाहायचं होतं ते कोणी चोरले. आणि तू मला विचारतीये लिपस्टिक कोणाची आहे, लिपस्टिक कोणाची आहे. होय, आपण लग्न कधी करायचं? अगं माझ्या घरची नाही अगं तयार व्हायचं कोणी. का? कोण कोण असतो तुझ्या घरी? मला सांग, मी समजवते त्यांना. तू समजवते? एक बायकून 2 लेकरं. आम्ही बायका एकमेकांच्या साड्या बघून जळतो. तुम्ही पुरुष लोक कशावरून जळता? एकमेकांच्या बायका बघून. ऐक ना, हा, तुझा आवाज खूप गोड आहे का? थँक्यू. तू हे काय नाही ट्राय करत? काय सिंगिंग? नाही, भंगारवाले, बाटलीवाले. अहो 1500 रुपये आहेत का तुमच्या अकाउंटला? नाही ग, माझ्या अकाउंटला आहे फक्त 900 रुपये आहेत. पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला. फोन पेला टाका. मी बाहेर शॉपिंगला चालले. आलाव का हो दवाखान्यातून? हो आलो आलो. सुई लावलेली दिसायली. हा सुई लावली आहे. लटोसली असला? नाही नाही काहीच नाही टोचली. हा, कशी टोचल? अहो मी बोललेला शब्द टोचतात तुम्हाला. त्या परक्या बाई
झाडू मारा ना, माझं डोकं लय दुखायले. खरं की हो खरंच हो, प्लीज मारा ना, डोकं फार दुखायले. तुला रात्र देणार नाही ना? नाही बर. तुम्हाला झाडू जमिनीवर मारा म्हणले, माझ्या डोक्यात नाही. दादा काय असं कोण आहे जी बिना लायटरचं आणि काडीपिटीचं आग लावतोय? वहिनी. काय म्हणलं? अरे तुमच्या वहिनीला विचारा म्हणलं रे, असले प्रश्न मला विचार जाऊ नका तुम्ही. सारखा मग झोपलाय. मग काय करू? अरे काम धंदा कर काहीतरी. मग काय होईन? अरे ऋषा 4 पैसे कमवशील. मग काय होईन? गाडी घेशील, बांगला घेशील. मग काय होईन? अरे आराम करशील ऋषा. मग आता काय करताय? चल निघ. अगं पाऊस चालू झाला ना, छत्री आणावं लागेल ना आपल्याला. ते छत्री राहू द्या, तुमच्यासाठी आधी एक्स्ट्रा चड्डी आणा. 2 दिवस आता कपडे वाळणार नाहीत. छत्री आणू. अहो तुम्हाला माहितीये का, आपल्या जगात 90% बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या आहेत. बरोबर. आणि 90% माणसांना बायकाच बदलायच्या आहेत. आणि त्यातलाच मी एक आहे. अहो हे घ्या, तुमच्या फोनची बॅटरी लो आहे, चार्जिंगला लावा. अहो तुमचा फोन चार्जिंगला लावत जाऊ की, सारखं बॅटरी लो का दाखवतंय? अगं किती वेळा सांगितलंय सारखा सारखा फोन करत जाऊ नको. ती एक बरं आहे, तुझं नाव बॅटरी लोच्या नावाने सेव्ह केलंय. बायको सारखं सारखं येऊन चार्जिंग लावा फोन म्हणून फोन देऊन जात्या. एक दिवशी माझं भांड फोडणारच बघतो. सारखं फोन करत जाऊ नकोस. आठवड्यावर रात्री बोलू. कुठे गेलता बोमलत फिरायला? घरात बसा, मी चालली शेजारणीकडं कानूल करायला. थांबा, आला तिचा फोन. हॅलो. अगं आले, 5 मिनिटात आले, थांब. अगं नको येऊ, झाले कानवले करून. अगं एकटून कसं आवरलंस तू एवढं? अगं भाऊजी आले होते. कोण भाऊजी? तुझा नवरा. बर थांब, आमचे पण कानुले करून घेतोच, आता लागलं. अहो आज भाजी काय करायची आहे? कुठली पण कर गा. तुम्हाला कोणती आवडते? ती शेजारची. शेपूची आवडत्या, शेपूची कर. हे गणपती बाप्पा बुद्धी दे रे बाबा. तुम्ही गणपती बाप्पाला कितीही बुद्धी मागा, तो तुम्हाला ढेरीच देणार आहे. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आला गड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन, गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. काय तू मावर किती प्रेम करतो? लय खरी खरी सांग. लय करतो. काही सबूत? सबूत? मला तुमचा एवढा राग येऊ नये, तुम्ही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला सबूत? चालले मोठे सबूत मागाले. अगं ऐक ना, आज आपण बाहेर जाऊया का जेवायला? का? माझ्या हातचं जेवण आवडत नाही का? तसं नाही ग, मग कसं आहे? पण मला आज भांडी घासायचा कंटाळा आला. अहो जेवणात काय बनवू? बनव ना काही पण. तू काय बनवू राहिली? तुम्ही म्हणाल ते. असं कर मग, डाळ भात बनव. काल रात्रीच तर खाल्ला. तर मग पोळी भाजी बनव. लेकरं खात नाही ना. असं कर मग, आपल्या चण्याची भाजी बनव आणि पुऱ्या तळ मस्त.
मला तेलकट आवडत नाही. असं कर, अंड्याची भुर्जी बनव जा. आजचा रविवार आहे. मग पराठे बनव. पराठ्यानं फॅट वाढते. राहू दे, मी बाहेरून बोलावतो, तेच खाऊ आपण. रोज रोज हॉटेलातलं खाणं चांगलं नाही. कढी भात बनव. दही नाही. इडली सांबार. पहिलं सांगितलं असतं तर बनवलं असतं. जाऊ दे, मॅगीच बनव. मॅगीने काय पोट भरते काय? तर मग काय बनवतो? तुम्ही म्हणाल ते.